साहित्यसुद्धा योग्य प्रकारे न वापरल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ही परिस्थिती सगळीकडेच आहे, परंतु शेवटी वसईविरार महापालिकेच्या हद्दीमध्ये जी अनधिकृत बांधकामं झालेली त्याबाबतीत शासनाला मात्र अतिशय धोरणात्मक निर्णय हा घ्यावाच लागणार आहे. जसं आम्ही ठाण्यामध्ये क्लस्टरच्या माध्यमातून आपलं वागळी स्टेटमधलं किसननगर, मुंब्रा, कळवा किंवा लोकमान्यनगर परिसरामध्ये क्लस्टरची योजना राबवली, तशाच पद्धतीची क्लस्टर योजना राबवून गोरगरीब जनतेला जी ह्या अनधिकृत बांधकामाचा आधार घेऊन आपल्या आर्थिक गोष्टीमुळे त्यांनी घरं ती घेतलेली आहे, त्यांनाही बिल्डरांनी फसवलेलंच आहे असं मी म्हणेन. त्या फसवलेल्या बिल्डरांवर कारवाई तर करायलाच हवी. म्हणजे आता इमारत कोसळली म्हणून त्या बिल्डरांवर कारवाई केली, त्यांना अटक केली. अरे पण आजही जे इमारती आणि ज्या चाळी चालू आहेत त्यांच्यावरही MRTP अंतर्गत कारवाई करून त्यांनाही अटक करा असं सूचना मी महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना देतो आहे. पण त्याचबरोबर जर हा परिसर तुम्हाला ह्या परिसरामध्ये परत अनधिकृत बांधकाम होऊ नये असं जर वाटत असेल तर क्लस्टरसारखी योजना जशी ठाण्याला राबवली तशी ह्या वसईविरार महापालिकेमध्ये राबवावी लागणार आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर विकास विभाग असल्याकारणाने मी त्यांना सांगून ताबडतोब अशा प्रकारची योजना ह्या परिसरामध्ये राबवण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करायला विनंती करणार आहे आणि इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींसह आम्ही सगळ्यांना बोलवतो. सर, या बिल्डिंगमध्ये वारंवार सूचना दिल्या होत्या महानगरपालिकेला. 7 दिवस अगोदर देखील इथले काही कार्यकर्ते आहेत, काही पत्रकार आहेत, त्यांनी दिलसन जे आहेत या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त त्यांना सांगितलं होतं सर, कारण या अगोदर तिथे एक सज्जा पण पडला होता, तरी देखील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर सांगून त्यांच्या कानावर ही गोष्टी आल्यानंतर सुद्धा एवढी लोक आज मृत्युमुखी पडलेली आहे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती असताना जर त्यांनी कामामध्ये कुचराई केली असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना मी आयुक्तांना करतो. गणपती होऊ हाँ घुसू कहते बाहर से खींचे यहाँ सुना जाए नहीं था, हल्का सा स्पॉट कनेक्ट करने का है। इसी में ज्वाइन थी।